स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून होत असलेल्या प्रकल्प भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित माझे सहकारी मित्र, पार्ले मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार परागजी अळवणी साहेब, लोकमत या महाराष्ट्रातील प्रमुख अशा वृत्तपत्राचे मुंबईचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय अतुल कुलकर्णी साहेब, आमचे मित्र जे नुकतेच नगरसेवक झाले ते मिलिंद शिंदे, तुषार श्रोत्रीजी, सुनील बांदेकर अध्यक्ष, साहिल श्रोत्री, उमा बालेराव, संदीप परदेशी, सर्व सोसायटीचे सन्माननीय मान्यवर, आमच्या बँकेचे अधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम या प्रकल्पाचं भूमिपूजन झालं असं आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि आपल्या सोसायटीला मनापासून धन्यवाद देतो की आपण ही जी योजना स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून स्वतःचं घर बिल्डरशिवाय बनवा हा विचार पुढे आणला, त्याला प्रत्यक्ष कृतीतनं पुढे नेऊन ताकद देण्याचं काम करताय, त्याबद्दल सोसायटीचेही मनापासून आभार व्यक्त करतो. अतुलजी, माझे आभार मानण्यापेक्षा राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंचे आभार मानले पाहिजे. संकल्पना त्या अनेक आपल्या मनात असतात, परंतु त्या संकल्पनेला ताकद देण्याचं काम करणारं जर नेतृत्व असेल तर काय होऊ शकतं, त्याचा चमत्कार म्हणजे स्वयं पुनर्विकास आज मुंबई शहरात आपल्याला दिसतोय. खरं म्हणजे हा विचार 15-20 वर्षापूर्वी माझ्या मनात आला की आपण बिल्डरकडे का जातो, तर 2 कारणांसाठी बिल्डरकडे जातो. एक तर आपल्याकडे पैसे डेव्हलपमेंटला नसतात आणि दुसरं जे परवानग्यांचं जंजाल असतं, सहज काय परवानग्या मिळत नाहीत. मग आपल्याला मध्यमवर्गीय माणसं आपण बोलतो मरू दे, तो आपला काय करायचं ते करेल, थोडी जागा छोटी मिळाली चालेल, तोच सगळं बघेल. मग माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात आलं की जर आपण एखाद्या बँकेचे अध्यक्ष आहोत, आपण साखर कारखान्यांना पैसे देतो, सुदगिरण्यांना देतो, त्यातल्या प्रकल्पांना देतो, अगदी 150-150 कोटींपर्यंत आम्ही एका प्रोजेक्टला कर्ज देतो. मग जर या सोसायट्यांना आपण पैसे उपलब्ध करून दिले आणि त्या ठिकाणी शासन स्तरावर परवानग्यांचं वन विंडो केलं किंवा सुलभता आणली तर हा विषय पुढे जाऊ शकतो, हे माझ्या मनात आल्यानंतर आम्ही एक्सपेरिमेंट केलं आणि त्यावेळेला परागची सवलतीही नव्हत्या, तेव्हा आम्ही 1-2 बिल्डिंग उभ्या केल्या आणि मग राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगितले की साहेब हा विषय फार महत्त्वाचा आहे, यासाठी त्या ठिकाणी आम्ही RBIकडे परवानगी मागितली होती, नाकारली आणि त्या ठिकाणी मग मी स्वतः राज्याचे विरोधी पक्षनेते तेव्हा देवेंद्रजी होते, गव्हर्नर होते, ज्याचा उल्लेख परागजींनी केला, स्वतः साहेब त्या ठिकाणी आले आणि आम्हाला रिअल इस्टेटला पैसे देतो म्हणून नाकारलं होतं की आम्ही रिअल इस्टेट देतो. मग देवेंद्रजी तर काय वकीलच आहेत, त्यांनी जवळपास अर्धा तास हे स्वयं पुनर्विकास म्हणजे काय, इथे कुठलाही आम्ही खरेदी विक्रीचा व्यवसाय करत नाही, जो लाभ मिळतो तो सभासदांना मिळतो आणि त्या ठिकाणी कर्ज देण्याचा अधिकार आम्हाला आहे, कारण तुम्ही आमच्या मेंबर असता, सोसायटी आमची बँकेची मेंबर असते, त्यामुळे तुम्ही इंटायटल आहात की तुम्हाला कर्ज दिलं पाहिजे, तुमचा तो अधिकार आहे, आमची जबाबदारी आहे. नसेल तर आपण सोसायटीला सभासद करून घेतो आणि मग त्या ठिकाणी आपल्याला परवानगीच आली नाही तर म्हणजे एखादा व्यक्ती कसा पुढे जाऊ शकतो. RBIचे गव्हर्नर एवढे कन्व्हिन्स झाले, त्यांनी RBIची पॉलिसीच आणली की सेल्फ डेव्हलपमेंटला पैसे द्या, म्हणजे आपल्याकडे सोडा अतुलजी, त्यांनी पूर्ण ऑल ओव्हर देशात किंवा राज्यात आपण अशा प्रकारचा निर्णय केला. नंतर आपण अनेक सोसायट्यांना पैसे दिले, त्यात जशा जशा अडचणी येत होत्या, प्रश्न येत होते, तसे मी समजून घेत होतो
आणि माझी खरी ताकद वाढली की देवेंद्रजींना जे जे सांगितलं त्या त्या गोष्टीचे शासन निर्णय झाले. आपल्याला परागजी आठवत असेल, आपण पार्ल्यात आपण उपस्थित होतात, गोरेगावला परिषद घेतली आणि अतुलजी मी जवळपास 20 मागण्या स्वयं पुनर्विकासाच्या संदर्भात केल्या होत्या. त्यातल्या 18 GR शासनाने एका महिन्यात काढले स्वयं पुनर्विकासाकरता. आणि त्याच्यामुळं तिथून मग गती स्वयं पुनर्विकासाला त्या ठिकाणी आली. आणि तुम्ही झारीतले शुक्राचार्य बाबूचा उल्लेख केला, ते खरं आहे. असं काम सहज कोण करून देतं का? मग आमच्याकडे योगेश सागर यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर स्वयं पुनर्विकास सुरू आहे. तर तिथे एक अभिलाषा नावाची सोसायटी होती आणि त्यांचं लीज रिन्युअल होतं. 4 सोसायट्यांचं लीज रिन्युअल होतं आणि एका सोसायटीला 50-50 लाख रुपये मागितले. म्हणजे 4 सोसायटीची झाले 2 कोटी रुपये. आता मला सांगा, सोसायटीची लोक कुठनं पैसे देणार? अकाउंटमधने देणार? देता येत नाही. अकाउंटच्या बाहेर ऑफ द रेकॉर्ड देता येतील तर कुठनं आणायचे? मग अशा वेळेला हा विषय मी अधिवेशन चालू होतं, लॉबीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं. त्यांनी तात्काळ फोन केला. दुसऱ्या दिवशी फाईल आली, मान्य झाली. परंतु मी साहेबांना बोललो, एवढ्या पुरता प्रश्न सीमित नाही. हा मेसेज गेला पाहिजे की सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये जर अशा प्रकारच्या गोष्टी झाल्या तर खपून घेणार नाही. मी बोललो, मी हाऊसमध्ये त्या ठिकाणी विषय काढतो, त्या अधिकाऱ्याला सस्पेंड करून टाका. मी परागजी हाऊसमध्ये विषय काढला, या योजनेची माहिती दिली. देवेंद्रजींनी दुसऱ्या मिनिटाला उठून त्या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित केलं. आता म्हाडामध्ये फाईल गेली, अजिबात आपली थांबत नाही आणि पैसे मागायचं पण धाडस कोण करत नाही. असा राज्यकर्ता, असा नेता असेल तर अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला ताकदीनं, विश्वासाने पुढे नेता येतात. आता एवढ्या जोरात याला प्रतिसाद मिळतोय की आता माझ्यावर बर्डन आहे. जवळपास 1600 सोसायट्यांचे प्रस्ताव माझ्याकडे आहेत. मी तर शिवधनुष्य उचललंय. मुंबई बँक आमची 16,000 कोटीची आहे, 2-4 हजार कोटी अजून देऊ आपण, पण लागणारे पैसे खूप आहेत. परंतु आपल्याकडे एक म्हण आहे की इफ देर इज अ विल देर इज अ वे. माझी इच्छाशक्ती प्रचंड आहे आणि प्रामाणिकपण आहे. देवेंद्रजींना सांगितलं, त्यांनी राज्य सहकारी बँकेला सांगितलं, त्यांनी 10,000 कोटी रुपये आपल्या सेल्फ डेव्हलपमेंटला देण्याचं मान्य केलं. अमित भाई गोरेगावला आले होते, सहकार मंत्री आहेत. NCDC नावाचं कॉर्पोरेशन, अतुलजी कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, त्यांनी त्या ठिकाणी 1,000 कोटी रुपये आपल्याला दिले. पैसे जमा होत आहेत आणि हा पसारा एवढा वाढलाय की मी CM साहेबांना बोललो, 1 लाखभर कोटी रुपये लागतील याच्यासाठी. तर पित्रा नावाची संस्था आहे जी प्रोजेक्ट डेव्हलपमेंटवर काम शासनाच्या करते. परदेशी नावाचे अत्यंत चांगले अधिकारी आहेत, प्रवीण परदेशी. साहेबांनी त्यांना बैठक घ्यायला सांगितलं. आपण 50,000 कोटीचा प्रस्ताव आज मित्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी बनवतोय. त्याच्यामुळे सोसायटीना पैशाची अडचण भविष्यात अजिबात येणार नाही. कारण मला तीच भीती आहे, आता पैसे आणायचे कुठून? परंतु पैसे उपलब्ध होत आहेत आणि सगळ्यात सिक्युअर्ड फायनान्स आमचा त्या ठिकाणी. कारखान्याचा आमचं गाळप नाही झालं तर पैसे डुबतात, कारखाना डुबतो. पण मुंबईतली इमारत काय थांबत नाही आणि कायद्यात बांधिलं आहे की इमारत 3 वर्षाच्या आत पूर्ण झाली पाहिजे. श्रोते, हा कायदा आहे. सेल्फ डेव्हलपमेंटची इमारत 3 वर्षात पूर्ण झालीच पाहिजे. आता आपण ही सोडून 20 इमारती या 3 वर्षाच्या आत, 2.5 ते 3 वर्षाच्या गॅपमध्ये बरोबर ना दळवी आपल्या पूर्ण झाल्या. म्हणजे एवढा वेळेत होते, गुणवत्ता राखली जाते. याचं कारण की तुम्ही तुमच्यासाठी घर बनवता. जेव्हा आपण बिल्डर असतो तर बिल्डरला आपल्याशी बॉन्डिंग नसतं, त्याला नफा हा त्याचा उद्देश असतो. इथे मला माझं घर बनवायचं आहे, त्यात सिमेंट चांगलं पाहिजे, वाळू चांगली पाहिजे, गुणवत्तेला आपण स्थान देतो. त्याच्यामुळे तुमच्या नजरेखाली डिझाईन बनतं. आता आर्किटेक्ट बिल्डिंगचेच आहेत, असे प्रत्येक जण पुढे त्या ठिकाणी येतोय की मला माझं घर बनवायचं आहे आणि त्यामुळे विश्वासाने या गोष्टी त्या ठिकाणी होत आहेत. बरं, एक तर जास्त विश्वास आहे. बिल्डर आला तर पहिलं होता चेअरमन सेक्रेटरीची काहीतरी सेटिंग असेल, म्हणजे नसली तरी आपल्याकडे आपण असे मध्यमवर्गीय माणसं असतो की संशयाचं भूत. इथे काहीच प्रश्न नाही, सगळं ट्रान्सपरंट त्या ठिकाणी असतं. आणि मला वाटतं आता
तुम्हाला 756 स्क्वेअर फीट या ठिकाणी घर मिळणार आहे. आमच्या नंदादीपला तर रेकॉर्ड ब्रेक फायदा त्यांचा झाला. मग त्यांच्या 360 मधनं परागजी 1200 की 1400, 1200 मध्ये ती लोक गेली. त्या एरिया आणि विषय आहे. 1400 गेले, 1200 नाही 1400 बोलले. 360 मधनं बिल्डर त्यांना 700 देणार होता. आज 1400 स्क्वेअर फीटाच्या घरात. ही ताकद आज स्वयं पुनर्विकासात आहे. आणि हे काय मोठे टेक्नॉलॉजी नाही की जादू नाही, सिंपल आहे. बिल्डर नफा कमवायला येतो, तो नफा आपण आपल्या सभासदांवर शेअरिंगला घेतो. त्याच्यामध्ये कुठली मोठी टेक्नॉलॉजी नाही आहे. आणि काय मीच मोठा शिल्पकार आहे या योजनेचा नाही आहे. यापूर्वी आता नागरी निवारा झाला, मृणालताई गोरे तेव्हा होत्या, त्यांनी बँकांकडून कर्ज घेऊन त्या इमारती उभ्या केल्या. पण नंतर आपण आळशी झालो, आपण डिपेंडंट झालो, करा बाबा आम्हाला त्रास नको. परंतु आता पुन्हा एक चळवळ म्हणून आज हे या ठिकाणी उभं राहताना दिसतं. अनेक सवलती आहेत. प्रीमियम असेल तर म्हाडाच्या प्रीमियममध्ये आपण एकदम प्रीमियम भरण्याच्या ऐवजी टप्प्याटप्प्याने भरण्याची सूट दिली. प्रीमियमवर व्याज होतं. म्हणजे मुख्यमंत्री एवढे संवेदनशील आहेत की न मागता सुद्धा ते त्यांना विषय समजलेला आहे. जेव्हा आम्ही योगेश सागर यांच्याकडे कार्यक्रमाला गेलो त्यावेळेला त्यांनी स्वतःहून जाहीर केलं, म्हणजे आम्ही दिलं पण नव्हतं, त्यांच्या भाषणातला मुद्दा होता की प्रीमियमवर तुम्ही इंटरेस्ट घेणार, बँकेचं कर्ज पण असतं त्याचा पण इंटरेस्ट सोसायटी देणार, ते ॲट अ टाइम 2 इंटरेस्ट कसे काय त्या ठिकाणी सोसायटी बेअर करते. त्यांनी प्रीमियमवरचा इंटरेस्ट 3 वर्षासाठी माफ करून टाकला. म्हणजे इंटरेस्टवर प्रीमियमवर इंटरेस्ट द्यायचा नाही. असे अनेक निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतलेले आहेत. अनेक सवलती दिलेल्या आहेत. आपण वन विंडो करतोय एवढंच नाही तर त्यांनी माझ्या अध्यक्षतेखाली प्राधिकरण निर्माण केले की ही व्यवस्था आणखी सुरळीत व्हावी. आणखी काही कायदे कानून याच्यात बदल पाहिजेत. यासाठी या सगळ्या व्यवस्था आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी उभ्या केल्यात. आणि मुंबईतला जाणारा विशेषतः मराठी माणूस, केवळ मराठी माणसांच्या गप्पा मानून चालत नाही, कृती करायला लागते. त्याच्यामुळे मला आठवतंय आमच्या परागजींच्या उपस्थितीत नंदादीपचं उद्घाटन केलं. त्या माऊलीच्या डोळ्यात पाणी आलं. मी विचारलं बाबा ताई का तुम्ही रडताय? तर म्हणले नाही माझा आनंद असू आहे. बोलले मी माझ्या मुलाचं लग्न आहे, मी नालासोपारा वसईला जाणार होती पण स्वयं पुनर्विकासामुळे मोठं घर मिळालं, आता आम्ही सगळेच इथे राहणार. ही ताकद, हे समाधान या स्वयं पुनर्विकासातनं त्या ठिकाणी मिळतंय. आणि मला वाटतं पार्ल्याला खूप परागजी स्कोप आहे. म्हणजे आज मी मगाशी गाडीत आमचा एक जण म्हणत होता की चारकोप योगेशजींच्या नंतर पार्ल्यात हब होईल सेल्फ डेव्हलपमेंटचं. योगेशजींच्या इथं जवळपास 12 इमारतींचं काम सुरू आहे. आणि तेही बघा, म्हणजे मुख्यमंत्र्यांचं मी का परत परत आम्ही त्या कार्यक्रमाला येत होतो तर मी 5 इमारती उभ्या राहिलेल्या दाखवल्या त्या ग्राउंडच्याच बाजूला. साहेब या सेल्फ डेव्हलपमेंट मधनं उभ्या राहिल्या. तिथे 300 स्क्वेअर फीटाच्या लोकांना 1200 जागा, म्हणजे 4 पटीत जागा मिळते. तर म्हणाले तुम्ही याच्यात क्लस्टर करा. जर 4-5 इमारती एकत्रित आल्या, 10 इमारती एकत्रित आल्या तर क्लस्टर केलं तर आता तुमच्या इमारती सगळ्या उभ्या झोपडपट्ट्यासारख्या उभ्या राहणार. क्लस्टर केलं तर तुम्हाला गार्डन द्यावं लागेल, तुम्हाला चांगला मुलांसाठी मैदान, क्लब हाऊस करता येईल. म्हणून आमचं प्राधिकरण आहे त्यांनी सेल्फ बरोबर क्लस्टर त्यांनी सेल्फमध्ये केलं. आता गिरगाव सारख्या ठिकाणी छोट्या छोट्या आपल्या 50 स्क्वेअर फीटापासून जागा आहेत. त्या कुठे एक इमारत आहे, मध्ये रस्ता नाही, कनेक्टिव्हिटी नाही, तर अशा 4-5 इमारती एकत्रित करून सुद्धा आज शेच्या इमारती असतील, पागडीच्या असतील, एकल इमारती आहेत, ट्रस्टच्या इमारती आहेत, या सगळ्या आज आपण हे स्वयं पुनर्विकासात त्या ठिकाणी आणतोय. त्याचाही निर्णय झालेला आहे, त्याचाही GR लवकर निघेल. आणि गिरगाव बिरगाव परिसरातली सुद्धा लोक जे डेव्हलपमेंट पासून वंचित होते त्यांना सुद्धा मोठा आधार या स्वयं पुनर्विकासाचा या ठिकाणी झालाय. आणि पार्ल्यात तर परागजी तुम्ही जेवढ्या इमारती आणाल त्या सगळ्या इमारतींना फंडिंगची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करू. अजिबात आपण काळजी करायची नाही, कारण जिथे होतं तिथे आम्हाला पण आनंद मिळतो की आज ही योजना एवढ्या गतीनं चालली, लोकांना मोठ्या जागा मिळत आहेत. त्याच्यापेक्षा राजकारणातल्या, समाजकारणातल्या लोकांना आनंद कशात असतो. आणि म्हणून मला वाटतं या अशा प्रकारचे अभियान आणखी गतीनं त्या ठिकाणी पुढे जावं. म्हाडामध्ये 3ऱ्या माळ्यावर मला प्राधिकरणाचं त्या ठिकाणी अध्यक्षाची
केबिन आहे, शासकीय सगळ्या यंत्रणा त्या ठिकाणी आहेत. आपल्याला जिथे जिथे मदत लागेल तिथे निश्चितपणे आपल्याला सारी मदत या ठिकाणी करू. सगळ्या सभासदांनी एकत्रित येऊन या ठिकाणी हा प्रकल्प या ठिकाणी साकारतायत, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. आमच्या साहिल, तुझ्या इंटेलिजन्सचा उपयोग आमच्या बँकेला पण होऊ दे. आमच्या पॅनलवर या तुम्ही, आणखी 4 बिल्डिंगचं भलं आपल्या त्या ठिकाणच्या आर्किटेक्ट म्हणून त्या ठिकाणी व्हावं अशी अपेक्षा व्यक्त. कारण आम्ही एक टीम केली की बाबा आर्किटेक्टची टीम, कंत्राटदारांची टीम, आणि त्यातनं तुम्हाला जी बेस्ट आहे ते चॉईस करा. आमचं कधीच म्हणणं नंतर हाच आर्किटेक्ट घ्या, हाच कॉन्ट्रॅक्टर घ्या, परंतु त्या ठिकाणी चांगली लोकांची टीम असेल तर त्या ठिकाणची इमारत वेळेत पूर्ण होते, दर्जेदार त्या ठिकाणी पूर्ण होते. आणि मला वाटतं आज तुम्हाला हे सगळं करून 2.5 कोटीचा नफा त्या ठिकाणी होतोय. हे 3 पण पुन्हा बोललो आवर्त घेतलं, तर 3 बोलले भाऊ 50 लाख कुठे गेले, लय जपून बोलावं लागतं. त्यामुळे आज अतिशय चांगला अशा प्रकारचा हा प्रकल्प होतोय. मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आमच्या परागजींचा मी आभार व्यक्त करेन की त्यांनी या प्रकल्पाला, कारण शेवटी आज आमदार आमचे जे आहेत, योगेश सागर आहेत, ते आहेत, असे काही आमचे आमदार आहेत की स्वतःहून त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेत आहेत. आणि त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यांचंही ड्रीम आहे की अशा प्रकारचं ही गोष्ट पुढे गेली पाहिजे आणि मुंबईत जाताना त्या ठिकाणी दिसते. मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. मी अतुलजींचा खास आभार करेन की अतुलजींचा एवढा रेटा माझ्या मागे होता, म्हणजे कर्ज देतानाही होता. आणि मी खरं म्हणजे आमच्या जवळच्या सहकार्याचं कर्नाटकात लग्न होतं गुलबर्ग्याला, पण त्यांनी सांगितलं भाऊ असा असा कार्यक्रम आहे आणि सेल्फ डेव्हलपमेंट म्हटलं की माझं पॅशन आहे आणि मिशनरी मोडवर मी या विषयात लक्ष या ठिकाणी घालतो आणि म्हणून आवर्जून आज या ठिकाणी भूमिपूजनाला उपस्थित राहिलोय. आपली इमारत लवकरात लवकर पूर्ण करा आणि इमारतीच्या पण चाव्या वाटपाला, जशा नंदादीपच्या परागजींनी मी होतो, तर चाव्या वाटपाला पण बोलवा, त्या ठिकाणी आम्ही येऊ. मी तर चारकोपला मुख्यमंत्र्यांना चाव्या वाटपाला बोलवलं, कारण त्या विषयाची डेप्थ तेव्हाच कळते, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी जे फ्लॅट बघितले स्वतः फिरून तेही अचंबित झाले. कारण जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत त्या विषयाची खोली किंवा त्याचं व्याप्ती आपल्याला कळत नाही. आणि त्याच्यामुळं हा विषय आपण मार्गी लावताय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला या ठिकाणी बोलावलं, भूमिपूजनाचा मान या ठिकाणी त्याबद्दल आपल्या सोसायटीच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतो. आणखी भविष्यात आपल्या कामकाजात कुठे काही अडचण आली, थांबलं, परागजी तर आहेतच, पण त्यासोबत माझी कुठे मदत लागली तर त्या ठिकाणी मी सोबत असेल हा विश्वास देतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. धन्यवाद प्रवीण भाऊ. तुम्ही दिलेल्या पैकी 2 गोष्टी